तो स्वतःला कथेच्या मध्यभागी ठेवत नाही, पण प्रत्येक कथा त्याच्यापासूनच सुरू होते. वेद व्यास, ज्यांनी काळाला शब्दबद्ध केलं आणि स्वतः मात्र गुढतेत राहिले. नमस्कार, मी आहे मीना आणि तुम्ही ऐकता आहात विस्पर बाय मीना. या मालिकेत आपण महाभारतातील अशा पात्रांना भेटतो जे फक्त नावे नाहीत, तर एक संपूर्ण ओळख आहेत, ज्यांना आपण ना फक्त विचारू शकतो, ना फक्त ऐकू शकतो. खूप काळापूर्वी, जेव्हा यमुनेच्या लाटा शांत होत्या आणि आकाश निळ्या रंगाने भरलेलं होतं, तेव्हा एका होडीत बसलेली स्त्री सत्यवती आणि तिच्यासोबत एक महान ऋषी पराशर होते. त्यांच्यात कोणताही आवाज झाला नाही, फक्त एक शांत तेजस्वी शब्द. आणि त्या शांततेतून कृष्ण द्विपर्याचा जन्म झाला आणि त्याचा रंग खोल होता आणि एका बेटाचा जन्म झाला. म्हणून त्याचे नाव पडले कृष्ण द्वैपायन. आईने त्याला निरोप दिला. राजमहल नव्हे, तो गेला जंगलात ध्यान, तपस्या आणि ज्ञानाच्या शोधात. तेथे तिथे त्याने वेदांना 4 भागात संकलित केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि या कार्यामुळेच त्याला वेदव्यास म्हणायला लागले आणि त्याची सर्वात खोल भूमिका पुढे आली. मग सत्यवतीने त्याला पुन्हा हाक दिली. तिचे पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य, जे शांतदूत इत्यादींपासून जन्मले होते, ते आता दिवंगत झाले होते. वंशाची ज्योत मावळत होती. तेव्हा सत्यवतीने म्हटले, पुत्र तोच जो वंश वाचवू शकतो. वेदव्यासांनी कर्तव्याच्या मार्गावर चालत धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर यांना जन्म दिला. कुठलाही मोह न ठेवता, कुठलाही अधिकार न गाजवता. विचित्रवीर्याच्या 2 पत्नी होत्या, तंबिका आणि अंबालिका. एकाने धृतराष्ट्राला जन्म दिला आणि अंबालिकाने पांडूला जन्म दिला. त्या महालात एक दासी होती, तिचं नाव होतं परिश्रमी. तिने विदुराला जन्म दिला. तो फक्त ऋषी नव्हता, तो काळरात्रीचा साक्षीदार होता. तो काळाचा साक्षीदार होता. आणि जेव्हा युद्धाचे सावट दाटू लागले, जेव्हा धर्म आणि अधर्म एकमेकांवर आदळू लागले, त्याच वेदव्यासांनी महाभारताची निर्मिती केली. त्यांनी कथा तयार केली नाही, त्यांनी फक्त पाहिलं आणि जे पाहिलं ते शब्दांत उतरवलं. त्यांच्या लेखणीत योद्ध्यांची गर्जना नव्हती, तर नात्यांची करुणा होती. ज्याने युगांची कथा लिहिली, त्याने कधी स्वतःकडेही पाहिलं असेल का? आपण वेदव्यासांच्या 3 पुत्रांची गोष्ट जाणून घेऊ आणि कसं अंधारातूनही एक नातं निर्माण झालं. जर वेदव्यासांची ही मौन गाथा तुम्हाला स्पर्शून गेली असेल, तर विस्पर बाय मीना सोबत दररोज थोडी शांतता, थोडं सत्य आणि एका व्यक्तिरेखेची गोष्ट ऐका.